नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे, गंगा हॉस्पिटल चिखली आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज अतिशय आनंद आम्हाला होत आहे. आमच्या हॉस्पिटलमधून आज 9 दिवस झाले. आजी मागील 9 दिवसापासून या ठिकाणी भरती होत्या. आजी माहवाऱ्याच्या 1.5 वर्षापूर्वी पॅरालिसिस झाला आणि अत्यंत एका ठिकाणी त्या पडल्या. इथं आणलं तेव्हा अक्षरशः 4 लोकांनी उचलून त्या ठिकाणी आणलं होतं, परंतु त्यांच्या मुलाने आणि त्यांचे पती त्यांनी अतिशय चांगली सेवा केली आणि इथे घेऊन आले. आणि इथे सेवा आमच्या थेरपीच्या दरम्यान सुद्धा त्यांनी खूप मदत केली. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या परफेक्टली फॉलो केल्या. आपण म्हणतो आयुर्वेदाने खूप उशीर लागतो, परंतु पहिल्याच 3ऱ्या दिवशी पेशंट आमचा वाकरवर उभ्या राहायला लागल्या आणि आज स्वतः चालायला लागल्या. अतिशय आनंदाची गोष्ट. त्यांना सुद्धा आजी म्हणजे आल्या होत्या त्यावेळेस फक्त रडतच होत्या. त्या डॉक्टर साहेब मला वाचवा असं म्हणत होत्या. आणि आज आम्हाला पण आनंद होतो की जर प्रॉपर पद्धतीने केलं तर निश्चित पॅरालिसिसवर सुद्धा मात करता येते. आपण बाबा पेशंटचं नाव सांगा. आमचे कालाबाई पंडित, कालाबाई जगन पंडित. बरं, कोणत्या गावाचे आहे तुम्ही? मावरा असून त्यांना त्यारले ठीक झाला. बरं, नाही काय नेमकं काय झालं होतं तेव्हा स्टार्टिंगला? एक हात एक पाय म्हणजे एक धड जायला होतं, एक पूर्ण जळ गेलं होतं. पूर्ण जायला होतं. बरं, मग? येत होत्या हा. तर दवाखान्यात नेलं. त्याच्यानंतर ते डॉक्टर म्हणे शुगरमुळे होतं असं. बर मग त्याच्यानंतर ती रात्रीच पडली खाली. बर पडली त्याच्यानंतर मग मला जी झोपेल होतं तिनं असं ओरडी अंगावर चादर ओरडी बर आणि म्हणे काय म्हणलं काय झालं म्हणलं असं आता एक धड चालले गेलं. बर मग तिथल्याच रात्र आम्ही अंधेरीला नेलतो. ओके. अंधेरीला नेलं. त्यानंतर तरी बिन आपला 3ऱ्या रोजी चालवायला लागलं. बर तेव्हा पण चांगला आराम पडला आराम पडला होता. बर 3ऱ्या रोजी पुन्हा तो अटॅक आला. पुन्हा वाट्याक आला डबल अटॅक आल्यानंतर पुन्हा मग शुगर वाढली. शुगर तर पहिलीच होती वाढी. लघवीतलं इन्फेक्शन वाढलं. लघवीचे इन्फेक्शन वाढलं बर तर रक्ताच्या